कुटुंबातील सदस्यांना संशय असल्याचं बोललं जात आहे। पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विमान अपघात प्रकरणाबाबत चौकशी व्हावी ही कुटुंबियांची इच्छा असल्याचं समोर येत आहे। अजित पवार यांच्या अपघाताबाबत तपास कुठवर आलाय आणि चौकशी कोणाकोणाची केली जाते याबाबत चाचपणी केली जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। वैदेही, खरं तर पहिल्यांदा ही गोष्ट समोर येते की स्वतः अजित पवार यांचे कुटुंबीय सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील यांनी या संदर्भात आता खुल्या पद्धतीने संशय व्यक्त केलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय की एकीकडे ज्या पद्धतीने प्रश्न हे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे आता कुटुंबीय देखील गांभीर्याने या गोष्टीचा विचार करताना बघायला मिळणार आहे। आज आपण बघतोय की या ठिकाणी एकीकडे पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जरी भरला असला तरी अजित पवार यांच्या संदर्भात अजून कुठलीही स्पष्टता येत नसल्यामुळे नाराजी जी आहे ती कुटुंबाची मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे। आणि अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हे कुटुंब घेणार आहेत। अजित पवार यांचे कुटुंबीय हे नरेंद्र मोदी यांची थेट भेट घेणार आहे आणि त्यांना एकूणच एक अर्ज दाखल देणार आहेत आणि एकूणच अजित पवार यांच्या प्रकरणामध्ये जी चौकशी सुरू आहे ती कुठवर चालू आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्या गोष्टी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। कारण एकूणच बरेच दिवस होऊन गेले तरी या संदर्भात कुठलीही स्पष्टता होत नाहीये। सीआयडी कडे तपास आहे, प्राथमिक अहवालामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि या त्रुटींना नक्कीच वैदेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। विमान अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार हे केंद्राकडे मागणी करणार आहे।